धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावातील मुलगा फक्त 11 वर्षाचा असताना आयुष्याने सर्वात मोठा धक्का दिला. वडिलांचा अपघात झाला आणि ते कायमचे गेले. नाव शुभम राम जगताप. मागे उरले 2 बहिणी, शुभम आणि त्याची आई. घरावर दुःखाचं सावट पसरलं होतं. कधी कधी दिवसभरात एकच वेळेचं जेवण मिळायचं, पण त्या अंधारात प्रकाश बनली त्याची आई, जिने कधी मजुरी केली नव्हती. तिची आई लोकांच्या शेतात काम करून त्या 3 लेकरांना मोठं करत होती. लोक म्हणायचे बाप गेला आता पोरगा वाया जाणार, पण शुभमला आईचं कष्ट बघवत नव्हतं. आणि मग 2021 साली योगेशने पुण्यात बोलून घेतलं. भावाच्या कपड्याच्या दुकानात काम चालू केलं. पहिला पगार फक्त 5,000 रुपये, पण जिद्द मोठी होती. 4 वर्ष प्रामाणिक मेहनत केली. कधी पैशाची तंगी, कधी अपमान, पण हार मानली नाही. आणि अखेर 12 जुलै 2025 रोजी शुभमने योगेशच्या मदतीने पुण्यासारख्या शहरात कपड्याचं दुकान उघडलं. आज त्याचे सोशल मीडियावर 20,000हून अधिक फॉलोअर्स आहेत. उद्घाटनाच्या दिवशी त्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, माझ्या मुलाने करून दाखवलं. ते एका वाक्यात तिच्या आयुष्यभरात संघर्ष आणि समाधान दडलेलं होतं. संघर्ष कितीही मोठा असो, जिद्द आणि आईसाठीचं प्रेम असेल तर स्वप्न पूर्ण होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ त्याला पाठवायला विसरू नका, ज्याला लहान वयातच घरची जबाबदारी घ्यावी लागली.